अमरावती महानगरपालिका चुनाव में युवा स्वाभिमान पार्टी के उम्मीदवार सचिन भिंडे की उम्मीदवारी आखिरकार मान्य कर दी गई। जानकारी के अनुसार साईनगर प्रभाग 19D से भाजपा के उम्मीदवार तुषार भारती ने उनकी उम्मीदवारी पर आपत्ति जताई थी। यह दावा करते हुए कि भिंडे महानगर पालिका के ठेकेदार है। प्रभाग में दोनों उम्मीदवारों ने अपनी अपनी उम्मीदवारी दाखिल की थी और दोनों पक्षों के वकीलों की टीम ने चुनाव अधिकारी के सामने अपने तर्क पेश किए। चुनाव अधिकारी ने सचिन भिंडे की उम्मीदवारी को सही ठहराया। इसी पृष्ठभूमि पर भारतीय ने कहा कि वे इस निर्णय के खिलाफ न्यायालय जाएंगे, जबकि युवा स्वाभिमान पार्टी इसे जनता की जीत मान रही है। आइए सुनते हैं इस मुद्दे पर रवि राणा व भारतीय का सविस्तर बयान। आरोचा जो निर्णय आहे तो हास्यास्पद आहे। त्यांनी असं म्हटलं की डिफेक्ट लायबिलिटीजचा जो पिरियड आहे तो कोणाकडे आहे हे मला माहिती नाही, मी चौकशी करू शकत नाही आणि इतक्या शॉर्ट टर्म पिरियडमध्ये चौकशी होणं शक्य नाही आणि म्हणून मी हा जो अर्ज आहे तो अर्ज स्टँड करतो आहे। मला असं वाटतं की जगातला पहिला आरो असा असेल की ज्यांनी सुप्रीम कोर्टाचे निर्णय, हायकोर्टाचे निर्णयाची पायमल्ली केली आणि त्यांनी हा निर्णय दिला। मला असं वाटतं की ज्यावेळी निवडणुका अस्तित्वात आल्या तेव्हापासून काही कायदे केले आहेत, काही नियम केले आहेत, त्या नियमासाठी बंधनकारक असणं सगळ्यांना आवश्यक आहे आणि मग अन्यायाच्या विरोधात तुषार भारतीय नेहमी राहिला आहे आणि हा जो निर्णय आहे हा निर्णय लोकशाहीची पायमल्ली करणारा आहे, हा निर्णय घटनेचा अपमान करणारा आहे आणि म्हणून मी जो स्टँड घेतलेला आहे तो स्टँड घेऊन मी जनता जनार्दनामध्ये जाणार आहे आणि यांनी कशा पद्धतीने महानगरपालिका लुटली, कशा पद्धतीने कामं केली आहेत हे सगळं मी जनतेसमोर मांडणार आहे आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी, माननीय पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, माननीय खासदार बोंडे साहेब, प्रवीण पोटे साहेब, सगळी भारतीय जनता पार्टीची मंडळी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि त्यांनाच विचारून मी हा तक्रार अर्ज सादर केला होता आणि नक्कीच सत्याचाच विजय होणार आहे आणि असे कंत्राटदार की शहराला लुटणारे यांच्या पाठीशी कदापिही जनता राहणार नाही याची मला ग्वाही आहे। न्यायालयात तर जाणारच आहे, कारण की जर अन्याय कोणावर होत असेल आणि सामान्य जनतेला चुकीचा माणूसाला उभं राहणे हे सुद्धा लोकशाहीचा अपमान आहे आणि म्हणून नक्कीच न्यायालयात आम्ही या संदर्भात जाणार। हे खऱ्या अर्थानं जनतेच्या हृदयामधले जनसेवक आहे, YSPचे उमेदवार आहे। सातत्यानं अनेक वर्षापासून जनतेची सेवा करून त्यांनी जनतेच्या हृदयामध्ये जे स्थान निर्माण केलं त्या खऱ्या अर्थानं त्याला मिटवण्याचं काम जे सुरू होतं त्या ठिकाणी मी या जनता जनाच्या लोकशाहीच्या लढाईमध्ये, लोकहिताच्या लढाईमध्ये हा जनतेचा विजय झालेला आहे, जनहिताचा विजय झालेला आहे, सर्वसामान्य जनतेचा विजय झालेला आहे। या ठिकाणी ज्या पद्धतीनं सगळं व्यवस्थित असताना या ठिकाणी आतापर्यंत जे थांबावं लागलं, पण सत्य हा परेशान होऊ शकते, पराजित होऊ शकत नाही आणि या ठिकाणी लढना भी पक्का आहे और जीत भी पक्की आहे आणि मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार व्यक्त करीन की सत्यासोबत ते उभे राहिले आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचे आभार व्यक्त करीन की सत्यासोबत ते उभे राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करीन आणि जीत पक्की आहे और सचिन भिंडे लढणार। त्या ठिकाणी मैत्री कोण लढत असलं आता एक लक्षात ठेवा की ह्या जनतेच्या हितासाठी YSPचे उमेदवार हे जनतेच्या मागणीवरून सचिन भिंडे उभे राहिलेले आणि नक्कीच मैत्रीपूर्ण लढत होईल आणि त्या मला असं वाटतं आता लढत राहिली नाही आहे, कारण की हा जो सकाळी 10 वाजतापासून तर आता या ठिकाणी ज्या पद्धतीनं हे चाललं आहे, प्रत्येक साईनगर प्रभागाचा एक व्यक्ती, अमरावती शहरातला एक व्यक्ती एकच लक्ष होतं, आमचा सचिन भाऊ उभा राहिला पाहिजे, आमचा सचिन भाऊ जनतेच्या
या मैदानामध्ये लोकशाही पद्धतीने लढला पाहिजे आणि त्याला थांबवण्याचं जे काम केलेलं आहे त्याला आता थांबवायचं काम इथून सुरू झालेलं आहे. म्हणजे पहिले लढाईतून थांबणार होताच, पण आता प्रत्येक जनतेने सुद्धा हा संकल्प पक्का केलेला आहे की ज्यांनी मैदानामध्ये उतरून लढल्यापेक्षा पाठीमागं वार करून जो लढाई करत होता त्याचा पराजय निश्चित झाला.